शाही संघ त्याचे खेळाडू मैदानावरून सज्ज आहेत. मैदान या ठिकाणी खटाखट प्रेक्षक गॅलरी आणि प्रेक्षकाचा उत्साह जोश खेळाडूला निश्चितच या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मदत करेल. वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवशी आपण अनेक संघाचं सहभागीत्व या ठिकाणी पाहिलं. सायंकाळच्या सत्रामध्ये झालेला महाराष्ट्राच्या संस्कृतीची उंची वाढवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण पाहिला. खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये करमणूक, खेळ आणि ग्लॅमर या तिन्ही गोष्टीला खूप मोठं महत्व आहे आणि त्या तिन्ही गोष्टीची यथायोग्य परिपूर्ती काटकर साहेबांनी केलेली आहे. कारण कुठेच या कार्यक्रमामध्ये उणीव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या संघाला, संघ परीक्षकांना येणाऱ्या यजमानाला या ठिकाणी शोधूनही सापडणार नाही. इतकं उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन वसुंधरा फाउंडेशनचे संचालक असतील आणि गोदा फार्मचे संचालक असतील त्यांनी केलेलं आहे. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या संचालक मंडळाला जोरदार आपण मानवंदना देऊया की त्यांनी असं एकदम नेटकर आणि एकदम चांगलं असं नियोजन या कबड्डी स्पर्धेच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये गोविंद ढिके पाटील, सन्माननीय नितीन चव्हाण सर व्यवस्थापकीय संचालक गोदा फार्म, सन्माननीय अक्षय गायले सर, सन्माननीय युवराज पाटील सुरोसे सर, सन्माननीय निलेश किरकेर सर, सन्माननीय संजय लखाते सर या सर्व संचालकांचं आणि वसुंधरा फाउंडेशनच्या सर्व संचालकांचं कोटी कोटी ऋण आपण या ठिकाणी व्यक्त करूया आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या आयोजनाच्या प्रती असलेल्या संकल्पना आपल्या समोर त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवल्या त्याबद्दल त्यांचं आभार आणि धन्यवाद. अगदी बरोबर सांगतात. या टीममुळे ही कबड्डी स्पर्धा वरच्यावर जास्तीत जास्त फुलत आहे. या ठिकाणी गट स्पर्धेतील बीसी फाउंडेशन पुणे, शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर, साई क्रीडा मंडळ खेरुळा परभणी आणि वसुंधरा फाउंडेशन हिंगोली तीन व्यवस्थापकांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. तसेच मोरिया क्रीडा मंडळ ठाणे,
कृपया खेळाडू आणि पंच यांच्या व्यतिरिक्त मैदानामध्ये कुणी राहू नये. काटकर साहेब ते अत्यंत कडक शिस्तीचे भोगते आहेत. शिस्तबद्ध वातावरणामध्येच आपण हे सामने या ठिकाणी खेळवत आहोत. शिस्तीच्या बाहेर जाऊन कुणी आपलं प्रदर्शन या ठिकाणी करू नये. मैदानामध्ये खेळाडू, त्यांचे पंच आणि त्यांची निगडीत असणारी टीम त्या ठिकाणी राहील. बाकी लोकांना विनंती, कृपया व्यवस्थापनाला विनंती मंचावर या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज प्रेक्षक भरपूर प्रमाणात राहणार आहेत. पहिलीच फेरी चालू झालेली आहे ती. या मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे तो कोल्हापूर विरुद्ध पुणे आहे. अत्यंत अटीतटीचा हा सामना आहे, कोल्हापूर विरुद्ध पुणे. आणि मैदान क्रमांक 2 वर जय बजरंग क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध आझाद क्रीडा मंडळ अहमदनगर. दोन्हीही तुल्यबळ संघ, पुणे नगर, ठाणे नगर. मैदान क्रमांक 3 वर युनिटी फाउंडेशन परभणी विरुद्ध राकेश भाऊ संघ पुणे. मैदान क्रमांक 3 वर आणि मैदान क्रमांक 4 वर हा सामना चालू आहे, मुंबई विरुद्ध नांदेड. रेणुका देवी नांदेड आणि मुंबई स्वस्तिक मुंबई. स्कोर आहे त्याचा मुंबई 11, रेणुका देवी नांदेड 7. मैदान क्रमांक 4. मैदान क्रमांक 1 वरचा सामना अटीतटीचा होतोय. साखळी पद्धतीचे हे सामने आहेत. हातान केला या ठिकाणी मैदान क्रमांक 1 चा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोल्हापूर विरुद्ध पुणे. अत्यंत अटीतटीचा सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी काटकर साहेबांनी ज्या व्यक्तीवर, ज्या माणसावर विश्वास ठेवून ही स्पर्धा भरवली आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी ही मंडळी, गोदा फार्मची पूर्ण टीम, त्यामध्ये गोदा फार्मचे एमडी असलेले नितीन चव्हाण सर, गोविंद पाटील डायरेक्टर वसुंधरा फाउंडेशन गोदा फार्म, युवराज पाटील, संजय नखाते, निलेश तिडके, अक्षय जायले, बालाजी मोरे,
अशी अनेक मंडळींनी ही स्पर्धा डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस या स्पर्धेमध्ये आपलं योगदान ओतलेलं आहे। जसं काय हा आपला सण आहे, आपल्या घरचं काम आहे, माझी कबड्डी आहे, माझ्या कबड्डीचे सर्व खेळाडू या हिंगोलीमधून पुढे पुढे काहीतरी करतील असा अट्टास करणारी ही मंडळी आहे। त्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन रामदास हनुमंते सर, माधव चव्हाण, कल्याण पोले, दिनेश मंगिराज, राहुल सोनवणे अशा अनेक या मावळ्यांनी या कबड्डीसाठी योगदान दिलं आणि ही कबड्डी आज भरभराटीला येते। खरोखरच काटकर साहेबांची तुम्ही मावळी शोधता, तुमच्यावर टाकलेला विश्वास हा या ठिकाणी सार्थ ठरतो। या ठिकाणी अत्यंत अप्रतिम असं सुंदर असं आपल्या शब्दवाणीतून सूत्रसंकलन करतात अशा आमचे मित्र गोरखनाथ पानपट्टे सर। आपले शब्द कानावर पडतात, ते ऐकाशे वाटतात असं सूत्रसंकलन करणारं सुंदर व्यक्तिमत्व। त्यानंतर युट्यूबला गजानन वाळे, तरोडा कळमनुरी, मधुकर सुतार शेंगाव, पतंगे सर हिंगोली आणि बांगर सर वसमत यायचंही या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। सर्व सामन्यांचं समालोचक, चारही मैदानाचं समालोचक आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे। या सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। मैदान क्रमांक 1 चा सामना पुणे 4 कोल्हापूर 3, जबरदस्त अटीतटीची लढाई आहे। सुंदर गटामध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी लढाई आहे। मैदान क्रमांक 3 मधला सामना युनिटी फाउंडेशन परभणी विरुद्ध पुणे। राकेश भाऊ कबड्डी संघ पुणे। सामन्यांचा स्कोर आहे 3-3, दोन्ही संघ समान गुणावर आहेत। इकडे सामन्याचा स्कोर आहे मैदान क्रमांक 1 वर पुणे विरुद्ध कोल्हापूर, पुणे 5 आहे तर कोल्हापूर 3। मैदान क्रमांक 2 वर ठाणे आणि नगरचा संघ 11 गुण तर ठाणेचा 21 गुण। या ठिकाणी मैदान क्रमांक 4 वर मुंबई विरुद्ध नांदेडचे गुण आहेत 8, मुंबई 27 असा हा चारही संघाचा गुणफलक आहे। मैदानी क्रमांक 1 चा सामना शाहू क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध भैरवनाथ क्रीडा संस्था पुणे। दोन्ही संघादरम्यान सुंदर असा सामना आहे। त्यानंतर मैदान क्रमांक 3 युनिटी फाउंडेशन परभणी विरुद्ध राकेश भाऊ कबड्डी संघ पुणे। दोन्ही संघ समान गुणावर आहेत 3-3। अजूनही सामना
कोण जिंकणार अजूनही निश्चित नाही. मैदान क्रमांक 4 वर स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई विरुद्ध रेणुका देवी नांदेड या दोन संघ दरम्यान सामना चालू आहे. स्वस्तिक मुंबई 29 तर रेणुका देवी नांदेड 9. मैदान क्रमांक 2 जय बजरंग क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध आझाद क्रीडा मंडळ अहमदनगर. 11 गुण आणि 27 ठाणे. संध्याकाळची चांगली होती. माध्यमातून शेतकऱ्यांना या काळ्या मातीतून किती सोनं मिळेल अशा पद्धतीचा अट्टहास करणारी ही कंपनी आहे, ज्याला गोदा फार्म आहे. या ठिकाणी काळ्या भूमीत गाळलेली आहे. कामाला मोत्याची किंमत मिळेल फक्त गोदा फार्म मध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी शेतकरी बरेच आले असतील. सर्वोत्तम बाजारभाव, पारदर्शी पद्धतीने वजन आणि पारदर्शी पद्धतीने गुणवत्ता तपासणी करून देणारी एकमेव कंपनी म्हणजे गोदा फार्म. 60,000 शेतकऱ्यांना समाधान आणि पारदर्शी व्यवहार करणारी ही गोदा फार्म कंपनी आहे. चारही मैदानावरचे सामने या ठिकाणी हे साखळी पद्धतीचे सामने आहेत. मैदान क्रमांक 3 वरचा सामना अत्यंत आटीतटीचा होते. राकेश भाऊ संघ पुणे विरुद्ध युनिटी फाउंडेशन परभणी. युनिटी फाउंडेशन 6 गुण तर राकेश भाऊ पुणे 5 गुण. सुंदर खेळाचं प्रदर्शन. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 1 जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी आलेले आहेत, विद्यार्थिनी आलेले आहेत. या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी मैदान क्रमांक 3 वरचा हा सामना आहे. जबरदस्त मारण्याची ही सारंग रोकडे जबरदस्त. युनिटी फाउंडेशन 7 गुण तर राकेश भाऊ पुणे 5.
चारही मैदानावरच्या हा लढती आणि गोदा फार्मची भूमिका आहे. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक IAS या हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे मार्गदर्शक की ज्यांची जी भूमिका आहे त्या खेळाच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टी या ठिकाणी आपण एक एक गोष्ट या ठिकाणी ज्या नेण्याचा प्रयत्न करत असाल तर आदरणीय संजयजी कापकर सर एक ऑर्गनायझर आणि एक आयोजक कशा प्रकारचा असं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आदरणीय साहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि म्हणून गेल्या त्या 3ऱ्या वर्षामध्ये आपण जे पदार्पण करीत आहोत तर हे आगळं या ठिकाणी या खेळाच्या अनुषंगाने प्रेरणादायी अशा प्रकारचं त्या कबड्डीमय वातावरणाच्या निमित्तानं शेतकरी बांधवांच्या सानिध्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण सातत्याने राहण्याचं काम या निमित्ताने करीत आहोत. मैदान क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना भैरवनाथ संस्था पुणे विरुद्ध शाहू क्रीडा मंडळ कोल्हापूर सध्याच्याला आघाडीवरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी सध्याच्याला आघाडी पुणे संघाची आहे. 13 विरुद्ध 8 अशा प्रकारची आघाडी आहे. गोदा भामच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये आदरणीय नितीनजी चव्हाण सर यांची सुद्धा तितकीच मोलाची भूमिका राहिलेली आहे. गोविंद DK पाटील सर, युवराज पाटील सर तसेच त्यांची पूर्ण टीम ज्याच्यामध्ये आवर्जून या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्येक ज्यांच्या जिव्हाळ्याची नाळ आहे हे नाही ना नाही घरी नाही बालाजी मोरे पाटील सर या सर्वांचीच भूमिका एकंदरीत या म्हणजे गोदा आमच्या सर्वच बाजूचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रामुख्याने ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैदान क्रमांक 3 वरती या ठिकाणी मराठी कॉमेंटेटर तथा हिंदी कॉमेंटेटर दोन्हीचा या ठिकाणी सहयोग असणारे मधुकरदादा सुतार. मैदान क्रमांक 4 वरती कबड्डी खेळाचं आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्व आदरणीय बांगर सर कबड्डी खेळाचे एक चांगले खेळाडू आणि युवा परममित्र गजानन वाळे सर्व संघ व्यवस्थापक म्हणून घ्या. आता या स्पर्धेचा 2रा दिवस आहे. आपले प्रवेशिका आणि आपलं प्रवास भाड्याचे झेरॉक्स तिकिटाचे ताबडतोब आमच्या निरीक्षकाकडे आपण दाखल करायचे आहे. आपली गैरसोय होऊ नये या दृष्टीने ही विनंती आहे. आपली प्रवेशिका आणि आपले प्रवास भाड्याचे तिकिटाचे झेरॉक्स हे दोन्ही पण ताबडतोब तुम्ही मालोजी भोसले स्पर्धा निरीक्षक याच्याकडे द्यायचे आहे. हॅलो, कालपासून ज्यांचं या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून ज्यांना आपण ऐकत आहात असे आमचे परममित्र तथा महाराष्ट्रामध्ये निवेदनामध्ये या ठिकाणी ज्यांचा हातखंडा या ठिकाणी कोणी पकडू शकत नाही असे आमचे गोरखनाथ दादा पानपट्टे जेवढं त्यांचं प्रेक्षकांच्या वतीने जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्टेज कुठलंही असो त्या ठिकाणी ते स्टेज गाजवण्याची क्षमता या मोठ्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. येऊ दे. प्रशस्त अशी बसण्याची व्यवस्था या हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती या कबड्डी नगरीमध्ये
या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कबड्डीची खऱ्या अर्थानं पर्वणी वसुंधरा फाउंडेशन कबड्डीच्या सेवेत आणि हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा कबड्डीसाठी हिरे शोधण्याचं काम या ठिकाणी आपण करीत आहोत. वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत आहोत. वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या सल्लागार तो मनीषाताई संजयजी काटकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी हे कबड्डीचे सामने आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न करीत आहोत. मैदान क्रमांक 4 वरती सामना सुरू आहे. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई विरुद्ध रेणुकादेवी नांदेड. 16-43 असं काहीचं अंतर आहे. सोळा 43 असं काही समीकरण आहे. सुरुवातीला ग्रामीण भागापासून या ठिकाणी या कबड्डीला सुरुवात आपण केलेली आहे. 132 केवी ही जी संकल्पना आहे तिथपासून या ठिकाणी या ग्रामीण भागातील खेळाडूंना आपण सहकार्य करत त्यांना उभं करण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी पाठीवरती हात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सर्कल निहाय सामने अगोदर आपण संपन्न केले. ग्रामीण भागातील सर्व मंडळींनी याच्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यानंतर तालुकास्तरीय आपण सामने संपन्न केले. त्यामध्ये काही आपण हिरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा स्तरावरचे सामने आपण संपन्न केले. त्यातूनही काही या ठिकाणी हिरे शोधण्याचा प्रयत्न केला. आणि नाव पकडत वसुंधरा फाउंडेशन आणि गोदा फार्मच्या माध्यमातून आपण हा यथोचित या ठिकाणी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत गेल्या 3 वर्षापासून. सतरा 48 मैदान क्रमांक 4 वरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई रेणुकादेवी नांदेड असा सामना सुरू आहे. यानंतर संघाला विनंती आहे मिडलाईन रायगड एटीपीएस नंदुरबार 30-39 आपण सज्ज असायचं आहे. ओम कबड्डी संघ कल्याण विरुद्ध वसुंधरा फाउंडेशन हिंगोली पलीकडे काय आपण सुद्धा तयार असायचं आहे. खालचा टाइम आहे. मोरिया क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध सर्वेश क्रीडा मंडळ पुणे. शाळा क्रीडा मंडळ कोल्हापूर विरुद्ध जयहिंद क्रीडा मंडळ धुळे. संघाला खेळाडूंना विनंती आहे मैदानावर तयार असायचं आहे. अतिशय रोमहर्षक उत्साहवर्धक काळजाचा ठोका चुकवणारे कबड्डी खेळाडू आपलं बहारदार प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत. 40-20 अतिशय पिलदार शरीराचे बलदंड बाहू असणारे खेळाडू पलीकडला दिसत आता समजा 21 या ठिकाणी गाव मारत आहेत. हिंगोलीच्या इतिहासातली सर्वात मोठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या वैभवशाली आणि गौरवशाली रामलीला मैदानावरती संपन्न होत आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य संघ यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या संघाचं प्रायोजकत्व, स्पॉन्सरशिप आणि ब्रँड अँबॅसेडर स्वीकारलेल्या सर्वच मान्यवरांचं वसुंधरा फाउंडेशन आणि गोदा फार्मच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी गुणांकित करणारे पंच, सरपंच, गुणलेखक सर्वांचं वसुंधरा फाउंडेशन आणि गोदा फार्मच्या माध्यमातून
खूप खूप अभिनंदन आहे. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. खरं तर राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या हिंगोली सारख्या दुर्गम भागामध्ये घेण्याचं महत् कार्य, तितकंच अवघड कार्य पण ज्यांनी सोपं करून दाखवलं ते काटकर दाम्पत्य यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या या मातीमध्ये असंख्य खेळाडू तयार होतील. त्या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्राची निर्मिती होणे सोपे जाईल आणि राष्ट्र निर्मितीमधून उद्याचा उत्तम भारत आपण या ठिकाणी घडताना पाहणार आहोत. कारण खेळाने माणसाचा संबंध शरीरात सुधारता असं नाही, विचाराची क्षमता, माणसाचे जडणघडण, अनेक बदल खेळाच्या माध्यमातून सकारात्मक बदल आपण खेळाडूमध्ये पाहत असतो. आणि असाच हा नेत्रदीपक राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव वसुंधरा फाउंडेशन आणि गोदा फार्मच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षापासून आपण या ठिकाणी घेत आहोत. वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023 पॉवर बाय गोदा फार्म. 16 पुढचे पीक कापणीपासून ते पीक काढणीपर्यंत जास्त 16 सदैव तुमच्या सोबत गोदा फार्म शाळेबाद 2 पावलं चालत आलेला 16 आहेत काय तज्ञ संचालक मंडळीचा हा एक संघपणा आपण मागच्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी बघतो आहोत. ग्रामीण भागातल्या कोरडवाहू असेल बागायती शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये तंत्रशुद्ध तंत्रज्ञानाची त्यांना पूर्ण करून त्यांच्या पिकाला योग्य भाव देण्याची, गुणवत्तापूर्वक पीक उत्पादनाची हमी गोदा फार्मच्या माध्यमातून होते. मागच्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याची व्यापार मालामध्ये होणारी फसवणूक, शेतकऱ्याच्या आर्थिक व्यापारामध्ये होणारी फसवणूक आणि तुलाई मापाईमध्ये होणारी शेतकऱ्याची फसवणूक गोदा फार्मच्या खरेदी केंद्र जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून ती बंद झालेली आहे. ती आपल्याला कटाक्षाने या ठिकाणी पाहावं लागेल. गुणवत्ता आणि गोदा फार्म, योग्य भाव आणि गोदा फार्म, आपुलकीचा, माणुसकीचा, स्वज्वल आणि निरपेक्ष व्यवहार म्हणजे गोदा फार्म, इमानदारीचा व्यवहार म्हणजे गोदा फार्म, इमानदारीचं दुसरं नाव म्हणजे गोदा फार्म. ही चळवळ एका गोदा फार्मची नसून 40,000 शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आशेचा नवा किरण देण्याचं काम गोदा फार्मच्या माध्यमातून केलं असेल. गोदा फार्मच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक उन्नती देणं हा एवढाच उद्देश नाही, तर शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलं घडली पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाच्या आणि खेळाच्या माध्यमातून राज्य पातळीवर, देश पातळीवर ते खेळाडू चमकले पाहिजे. कुटुंबाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्या विद्यार्थ्याचा हातभार लागला पाहिजे आणि एक अष्टपैलू गुणवान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलं पाहिजे. हा कायास आणि हा सायास नव्हे तो ध्यास घेऊन संजय काटकर साहेब, मनीषाताई काटकर आणि अख्खं गोदा फार्मचं संपूर्ण संचालक मंडळ आपल्यासाठी रात्रीचा दिवस या ठिकाणी करताना आपण पाहतो आहोत. खरं तर कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये सर्वांगीण उन्नती साधायची असेल तर त्याच्या आयुष्याच्या अनेक टप्प्यावरती आपल्याला त्याचा सहभागीदार होता आलं पाहिजे. सुखाचे साक्षीदार आणि दुःखाचं भागीदार होण्याचं महत्त्वाक्य गोदा फार्मच्या माध्यमातून त्यांची संचालक मंडळी करत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये पारंगत असलेले, म्हणजे तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो, बीज उत्पादनाचं क्षेत्र असो, व्यापार व्यवसायाचं क्षेत्र असो, की येणाऱ्या कुठल्याही काळामध्ये तमाम शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये येणारी कौटुंबिक अडचण असो, ती दवाखान्याची असेल, ती शिक्षणाची असेल, ती आर्थिक अडचण असेल, ते दूर करण्याचं काम संजय काटकर साहेबांच्या माध्यमातून गोदा फार्मची सर्व संचालक मंडळी या ठिकाणी करत आहे. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणून ही शेतकऱ्याची चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी आपण प्रयत्न करूया, त्यांचं मनोबल या ठिकाणी आपण वाढवूया. मैदान क्रमांक 1 वरती सुरू असलेला सामना 12-19 अशा प्रकारचं काही समीकरण आहे. दोन्ही संघ कबड्डी खेळते. अलीकडल्याचे म्हणजे ते कमीच आहेत ना, जे हिरवं दाखवलंय ते आघाडी आहे. त्याचं आहे ना 19 अलीकडले रोहित चढाई करण्यासाठी आहे सध्याच्याला, तरी तो निवांत आहे. सेकंड टाइम आउट, अर्थातच वसुंधरा फाउंडेशन टाइम आउट स्ट्रॅटेजी मैदान क्रमांक 1 वरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी. अरे
कुठल्याही उद्योग समूहामध्ये उतुंग भरारी घेत असताना, कुठल्याही खेळामध्ये उतुंग भरारी घेत असताना भौतिक साधनं आणि मानवी घटक यांचा संयोग, नियोजन, व्यवस्थापन याचा समन्वय असणं तितकंच गरजेचं असतं. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या कबड्डीच्या निमित्तानं वसुंधरा फाउंडेशन मध्ये आणि या गोदाभामच्या मराठवाड्यातील चळवळीच्या माध्यमातून अवसर पाहायला मिळते. 12 आहेत पलीकडे. हो 12 आणि सुंदर प्रकार 17. एक संघटन कशा प्रकारचं असावं, कौशल्य कशा प्रकारचं असावं, तर ते 24 याचे पलीकडे शाहू क्रीडा मंडळ पलीकडे 24 कोल्हापूर या संघाकडून या ठिकाणी त्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी नुकतंच पाहायला मिळालं आहे. परंतु खेळ आहे, खेळाच्याच भावने आपण खेळला पाहिजे. ग्रीन कार्ड या ठिकाणी क्रमांक 2 च्या या खेळाडूंना या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. पण सांगायचं तात्पर्य डोक्यावर बर्फ आणि मनामध्ये खेळाडू पण, हृदयात खेळाडू पण, डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर जर असेल तर कबड्डी निश्चितच चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळले जाते. दोन्ही सिरियल सारखे टीम आहेत. पुन्हा एक गुण 13-21 कोल्हापूरचा संघ पिछाडीवर आहे. ते 13-21 आले. पुण्याचा संघ पुणे, तिथं काय होणे 26. सध्याच्याला तरी पुणे हा संघ आघाडीवरती आहे. म्हणून खेळाचा भाग आहे. वेळ कमी करून हा विजय संपादन करण्याच्या अनुषंगाने, घोडदौड करण्याच्या अनुषंगाने पुण्याचा संघ सरसावत आहे. सध्याच्या मैदान क्रमांक 1 वरती अशा प्रकारची स्थिती आहे. तर मैदान क्रमांक 4 वरती 31-52 अशी स्थिती आहे. तर मैदान क्रमांक 3 वरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी 15-28 ते अर्धे कोणता 21-14 म्हणून ते मैदान क्रमांक 1 कडे आपण जाऊया. 13-21 रोहित ऑफिशियल वसुंधरा फाउंडेशन टाइम आउट. तेरा 21 असं गुणतालिकेचं समीकरण आपल्याला पाहावं लागणार आहे. त्या गुणतालिकेवरूनच खेळाची पुढची जी रणनीती आहे त्याच्यावरती ठरवली जाते. रोहित साठे चढाई करण्यासाठी आलेला आहे. कोल्हापूरचा संघ थोडा अडचणीत आहे, चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. चांगला तुल्यबळ संघ आहे, परंतु यावेळेला मात्र रोहितची सुंदर पकड. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण 2च खेळाडूंनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. रोहितची पकड या ठिकाणी झालेली आहे. थर्ड रेड करा किंवा मरा म्हणजे गुण या ठिकाणी संपादन करून घ्यावा लागणार आहे, अन्यथा गुण द्यावा लागणार आहे. मैदान क्रमांक 1 वरती या ठिकाणी सामना थोडासा गरम होण्याच्या दिशेने वाटचाल करतो. ज्ञानेश्वर नागवे बलदंड हा वाघ निश्चितच वाघाने एका गुणाची कमाई केलेली आहे. एका गुणाची कमाई केलेली आहे तर पुन्हा आघाडी पुणे संघाला यावेळेला 3 वछड्या कोल्हापूर संघाचे 3 वछडे आहेत आणि यावेळेला मात्र रोहितने पुन्हा एका गुणाची कमाई केलेली आहे. तर एका गुणाच्या या कमाईमुळे 24 गुण पुणे संघाचे. विनायक मक्तूम 9 क्रमांकाचा खेळाडू गुण या ठिकाणी संपादन केले आहे. विनायक
चांगली कामगिरी, सफळ खेळाडू. Yeah.